सलोनी, जसे की आपण पाहतोय, आपण पुन्हा एकदा रामटेकडीच्या वैदवाडी या परिसरामध्ये आलो आहे, जो प्रभाग क्रमांक 17चा जोडलेला भाग आहे. आणि या प्रभाग क्रमांक 17च्या जनतेशी आता आपण जनसंवाद करणार आहोत आणि जनतेकडनं माहिती घेणार आहोत की आगामी होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये अंजुमन इम्तियाज मोमीन हे योग्य उमेदवार आहे का, जनतेच्या मनात त्यांच्याप्रती काय भावना आहे, त्यांच्याप्रती काय विचार आहे, हे जाणून घेणार आहोत आपण. तुम्ही इथलेच का? आम्ही पहिले पुणे स्टेशनला राहत होतो, पण आमची घरं पडले त्यामुळे आम्ही नवीन माळा जुना माळात राहायला आलो आहे. जोड्या माड्यात राहतो. हां, तर बिल्डिंग नंबर 8मध्ये आम्ही राहिलेलो आहोत. तरी आमच्या आत्तापर्यंतची सगळं कामं, आमच्या अडचणी सगळ्या आमच्या त्यांनी दूर केलेल्या. मध्यरात्रीला सुद्धा ते आमच्या घरी येऊन आमची पाहणी करत होते. कोण? इम्तियाजभाई मोमीन. इम्तियाजभाई मोमीन हां, पाहणी करत होते, पाणी देत होते. जवळजवळ 3-4 महिने पाणी गढूळ येत होतं, आम्हाला पाणी कुठं मिळत नव्हतं. तरी आमची सोय त्यांनी भरपूर केलेली. त्यांनी केलेली. हां, तुम्हाला माहिती आहे का निवडणूक आता लागलेली आहे? निवडणूक लागलेले तरी आम्ही त्यांनाच, त्यांच्याशिवाय कोणाला मत देणार नाही. आम्ही त्यांनाच मत देणार आहे, त्यांच्या बायकोला. हां, इम्तियाजभाई मोमीन यांच्या जे मिसेस आहेत अंजुम इम्तियाज मोमीन, ते निवडणुकीला थांबलेले आहेत. मग तुमचं आता काय म्हणणं काय त्यांच्याबद्दल? आमचं असं म्हणणं आहे की त्यांनी हजारो प्रकारांनी म्हणजे पुढं यावं आणि आमची साथ द्यावी. आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव उभे आहोत. अंजुमन मेमनच्या हो, पाठीशी आहे. हां, आम्ही सदैव उभं राहणार आणि इथून पुढं बी राहणार. इथून मागं तर राहिलो, पण इथून पुढं सुद्धा राहणार आहोत. तुमचं मत आता कोणाला आहे? इम्तियाजभाई मोमीनच्या बायकोलाच देणार होतो आम्ही. दुसऱ्या कोणाला काय? आम्ही कोणाकडे बघणार बी नाही. आम्ही आमची कामं कोणी केलेली बी नाही आहे. आमच्याकडे डुकून सुद्धा कोण बघत नाही. आमच्याकडं आम्ही आजारी बिजारी पडलं तर मध्यरात्रीला ते येत होते. कोण? इम्तियाजभाई मोमीन. मध्यरात्रीला येत होते? हां, त्यांनी आम्हाला भरपूर साथ दिलेली. प्रत्येक अडचणीला तेच? प्रत्येक अडचणीला आम्हाला त्यांची साथ आहे. आता तुमचं मत त्यांनाच? आमचं मत भरपूर आहे त्यांना. आशीर्वाद असणार? आशीर्वाद आपला गुलाल उधळणार? हां, निवडून आले गुलाल उधळणार आणि आम्ही त्यांच्या पाठीशी सदैव राहणार. ताई, अंजुम इम्तियाज मोमीन हे प्रभाग क्रमांक 17मधून जनतेच्या सेवेसाठी निवडणूक लढवत आहे. जनतेची सेवा करावी अशी त्यांची अपेक्षा आहे. मात्र जनतेची त्यांच्याबद्दल काय अपेक्षा आहे? तुम्हाला काय वाटतं त्यांच्याबद्दल? हमारा भी वही है सर, मतलब हमारा मत जो है अंजुम इम्तियाज मोमीन को ही जाएगा और 100% जाएगा, क्योंकि कामों हमारा इतना अच्छा करते हैं. इम्तियाज भाई 9 साल से भरपूर काम करते, कुछ भी हो आरे अड़चन खड़े रहते हैं. अभी लॉकडाउन में भी मतलब सबका जो उनसे बन पड़ा मदद किए सबका, लेकिन कोई हम पिछला जो थे कोई नहीं आया हमारे इधर. पहला इधर नगर सेवक थे वो? कभी नहीं, कभी भी नहीं. पहले शुरू में आते थे, लेकिन उसके बाद जो 10 साल किए ना उसमें कभी नहीं आए. कभी भी नहीं आए? कुछ भी नहीं सुन करे. अभी कभी कुछ हुआ जाओ तो नहीं है. इम्तियाज भाई के यहाँ जाओ तो कुछ भी हो आरे अड़चन वो बेचारे खड़े रहते हैं, कभी भी बुलाओ खड़े रहते हैं. उनके ऑफिस में जाओ तो जैसे हम अपना उनको मतलब रिस्पेक्ट देते हैं, वही रिस्पेक्ट हमको भी देते हैं. वो ऐसी बात नहीं है. उनके ऑफिस में जाओ, लगीज उनको बोलो पूछो, रहेंगे तो लगीज ऑफिस में बुलाएंगे. जो हमारा काम रहेगा वो सुन के लेंगे, जो करने का रहेगा वो हमारा करते भी हैं. तो इस चुनाव में आपका वोट किसको रहेगा? 100% बस इनको है. हमारे घर में तो 6 मत है, हमारे 6 मत उनके घर में जाएगा. उनको ही जाएगा? हाँ, अंजुम इम्तियाज भाई मोमीन को ही जाएगा. दूसरा कोई नहीं. हम तो भाई खुलेआम वोट देने वाले हैं और देते ही हैं. हमको किसी का वो नहीं. हमारा काम वो करते तो वोट हम किसको देंगे? हमारे लिए हैं तो हम उनके लिए हैं. अभी ठाम है आप? हाँ, एकदम 100%. आपको क्या लगता है इस बार चुनाव में वो बाजी मारेंगे? ऊपर उम्मीद तो है 100% ऊपर वाला जाने, लेकिन 100% उम्मीद है कि इम्तियाज भाई ही आने वाले हैं. लेकिन उनकी पत्नी है अभी? हाँ, तो वही उनकी पत्नी अंजुम इम्तियाज मोमीन जीत के आएंगे? हाँ. आप जिताएंगे उन्हें? बिल्कुल जिताएंगे सर. वो जीत के आएंगे? जाएंगे जीत के. भरोसा है आप? भरोसा है, अपना तो पूरा भरोसा है. उसे ऊपर वाले के हाथ में सब है. अंजुम इम्तियाज मोमीन निवडणुकीमध्ये थांबले आहेत. काय वाटतंय, तुमचं मत काय आहे? ते योग्य उमेदवार आहे का नाही? योग्य है उम्मीदवार. योग्य है? योग्य. वो अच्छे काम करते. कौन? इम्तियाज मोमीन. लेकिन उनकी पत्नी अभी खड़ी है. वो भी उनका साथ देंगे बराबर. इम्तियाज मोमीन क्या होगी, साथ देंगे. ये एरिया का विकास काम होंगे? आपका भरोसा है? भरोसा है.
चुनाव में जीत के आएंगे वो? आ सकते हो, आ सकते हैं। क्यों ऐसा लगता है? ऐसा तो लगता है। जैसे वो सब आड़े अड़चनी को बुलाते थे ना, आधी रात को तो आते थे वो, और जो भी काम करने को बोले ना अपना करते थे वो। आपका मतदान किधर है? मेरा इधर ही है ना, हड़पसर में। ये मतदान आपका इधर ही है, इधर ही है। तो आपका मत किसको रहेगा? इम्तियाज मोमिन के औरत को, अंजुम मोमिन है ना, वो आएंगे, आएंगे, बाजी मारेंगे, बाजी मारेंगे, आपका भरोसा है? भरोसा है। अंजुम इम्तियाज मोमीन हे होणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 17मधून विजयाचा गुलाल हे उधळल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही देखील खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांना निवडून देऊ असं प्रभाग क्रमांक 17तल्या जनतेचं जनमत आहे। मात्र पुढं चालून काय होणार आहे हे देखील आपण पुढं जाऊन पाहणं गरजेचं आहे।